आगामी निकाय चुनाव के मद्देनजर प्रेस वार्ता कर वंचित बहुजन आघाड़ी के युवा नेता सुजात आंबेडकर ने निकाय चुनाव में हो रही मनमानी और गड़बड़ी को उजागर करते हुए कहा कि सत्ता पक्ष कई जगह लोगों को डरा धमका रहे हैं और दहशत से चुनाव जीतने की कोशिश कर रहा है। कई जगह पैसे बांटे जाने का सनसनीखेज आरोप भी उन्होंने लगाया। साथ ही निकाय चुनाव में वंचित का अच्छा प्रदर्शन रहेगा, ऐसी बात भी उन्होंने कही। क्या कुछ कहा सुजात आंबेडकर ने, जानते हैं। बहुजन आघाडीच्या नागपूर येथे प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या या प्रेस कॉन्फरन्सला आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचा स्वागत करतो। आज इथे नागपूरमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा एकच हेतू होता, ते म्हणजे येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि त्याचबरोबर पुढील वाटचाली आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करत असताना आलेले काही एक्सपिरियन्सेस आणि अनुभव हे मला वाटतं की लोकशाही टिकून ठेवण्याच्या दृष्टीने आणि संविधान टिकून ठेवण्याच्या दृष्टीने इकडच्या पत्रकारांशी शेअर करणं आणि आपल्या माध्यमातून ते जगासमोर ठेवणं हे मला गरजेचं वाटतं। सर्वात प्रथम मला आपल्याला सांगायचं आहे की गेल्या 1-1.5 महिन्यात जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेचा सर्क्युलर निघालं आणि नगरपालिका, नगरपंचायता आणि नगर परिषदा जेव्हा अनाउन्स झाल्या तेव्हापासून माझा दौरा हा चालू होता आणि गेल्या एका महिन्यामध्ये 11 डिस्ट्रिक्ट्स आणि 32 अशा नगर परिषद, नगरपंचायत या वंचित बहुजन आघाडीचे जिथे तिथे उमेदवार होते तिथे कव्हर करण्यामध्ये आले। एक प्रामुख्याने गोष्ट मला आपल्या सर्वांना सांगायची ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही तळागाळातल्या माणसासाठी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी आणि पक्षासाठी जे लोकल लेवलवरती काम करतात त्यांची ही निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे। आणि वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा पक्ष असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खूप जास्त सिरियसली स्वतःची निवडणूक घेऊन वंचित बहुजन आघाडी जोमाने कामाला लागली आणि या येत्या निवडणुकीमध्ये रिझल्ट्स आपल्याला नक्कीच येताना दिसतील। पण हेच सांगत असताना काही गोष्टी मला प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या माध्यमातून जगासमोर मांडायच्या आहेत। ते म्हणजे की आपल्या सर्वांना माहिती होतं की विधानसभेला जर एका माणसाला निवडून यायचं असेल, एका माणसाला 7 ते 8 कोटी हा आमदार सहज खर्च करतो। दुसऱ्या बाजूला जर एका माणसाला खासदारकीची निवडणूक लढायची असेल तर तो 12 कोटी ते 15 कोटी ते 20 कोटी हे सहज त्याच्या मतदारसंघामध्ये फुकून जातं। पण स्थानिक स्वराज्य संस्था, नगरसेवकाचं पद, नगर अध्यक्षाचं पद हे इकडच्या तळागाळातल्या माणसाला, सर्वसामान्य माणसाला आणि कॉमन मॅनची ही निवडणूक होती असं मानलं जातं। पण आज मोठ्या प्रमाणात बीजेपीनी आणि इकडच्या व्यवस्थेने अशी एक पद्धत करून ठेवली आहे, अशी एक सिस्टम करून ठेवली आहे की सामान्य माणूस ही निवडणूक लढूच नाही शकत। आपल्याला माहिती असेल की 23 नोव्हेंबरला एक बातमी आली होती की बीजेपीचे 100 नगरसेवक हे जिंकून आले। आता हा पहिला प्रश्न मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विचारायचा आहे की निवडणूक होतीये 2 तारखेला, 2 डिसेंबरला, मतमोजणी होतीये 3 डिसेंबरला, पण मग 23 नोव्हेंबर रोजी बीजेपीचे 100 नगरसेवक निवडून कसे येतात? ते ह्याच्यासाठी निवडून आले कारण एका ठिकाणी त्यांना बिनविरोध उभं करण्यात आलं होतं। समोर जे उमेदवार होते त्यांचा जबरदस्ती फॉर्म फाडण्यात आला होता, फॉर्म नष्ट करण्यात आला होता किंवा त्यांना दबाव तंत्र वापरून बसवण्यात आलं होतं किंवा त्या उमेदवारांना सरळ सरळ पैसे देऊन विकत घेतले आले होतं। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।